या स्पर्धेमध्ये त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि दोन्ही संघांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण सर्व गुहागरवासी आहोत, आपण सर्व एकमेकाला चांगले ओळखतो, एकमेकाला चांगले मित्र आहोत। हा खेळत असताना आपल्याला सर्वांना खेळभावाने खेळायचं आहे, जिंकायचं आहे, नक्की जिंकायचं आहे प्रत्येकाला, पण खेळभावाने खेळायचं आहे। या अनुषंगाने खेळा, कुठल्याही मनामध्ये राग द्वेष ठेवू नका, जुन्या काय तुमच्या दुश्मनी असतील त्या मनामध्ये ठेवू नका, फक्त खेळभावाने खेळा, जिंकायच्या याच ईर्षेने खेळा। काल सांगितल्याप्रमाणे हरवायच्या या ईर्षेने खेळू नका, आपल्या जिंकायच्या या ईर्षेने खेळा, चांगला खेळ खेळा, कुठल्या आपल्या खेळाला गाळगोट लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्या। आम्ही सर्व आहोतच, तुमचे सर्व समाजाध्यक्ष आणि आमची सर्व कमिटी तुमच्याबरोबर आहोतच, पण तुम्ही खेळाडू म्हणून तुम्ही दक्षता घ्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि संघभावाने खेळा, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या सर्व आपल्या लीग मधून, आपल्या गुहागर तालुक्यातून चांगले खेळाडू आपल्याला मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपल्या हा गुहागर तालुक्याचे जे क्रिकेटचे नियोजक आहेत, मंडळ आहेत, त्यांना मी आवाहन करतो की आपल्या ह्या सर्व 12 संघातून जे आपले 15 चांगले हिरे सापडतील, हिरे सापडून त्यांची एक चांगला गुच्छ तयार करा आणि पूर्ण रत्नागिरी जिल्हा असेल, पूर्ण देशभर कुठे कुठे स्पर्धा असतील त्या पूर्ण आपल्या हिऱ्यांना घेऊन, ज्याला तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे घेऊन जा। त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून जी मदत पाहिजे असेल ती मदत नक्की वेळोवेळी मिळेल, पण आपले हिरे तुम्ही सर्वांनी शोधायचे, जमा करायचे। त्यामुळे कुठलाही तुम्ही जात पात धर्म पाहू नका, समाज पाहू नका, प्रत्येक समाजातून आपले हिरे जमा करून आपले एक गुच्छ तयार करा, मोठ गुच्छ आपल्याला पूर्ण आपल्या भारत देशामध्ये कुठे कुठे स्पर्धा असतील आपण सहभाग घेऊ, तिकडे घेऊन जा आणि आपल्या गुहागर तालुक्याचं नाव रोशन होईल या क्रिकेटमध्ये। आणि आपल्या क्रिकेट गुहागर तालुक्यातून चांगले क्रिकेटर आपल्या देशाचं नेतृत्व करतील, IPLचं नेतृत्व करतील, अशा प्रकारे प्रयत्न करूया आपण सर्वांनी। त्या क्रिकेटला खरोखर आपल्याला सपोर्ट करून त्याला कसं पुढे आणता येईल या प्रकारे आपण सर्वांना मेहनत करावं। आपल्या सर्व प्लेयरची आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे। सर्व प्लेयरला पण मी सांगू इच्छितो की खेळत असताना एवढा मोठा ऊन आहे, खेळत असताना तुम्हाला कसलाही त्रास जाणवत असेल तर तुम्ही तुरंत सांगा, जेणेकरून आपल्याकडे आपण ॲम्ब्युलन्स पाठवली, डॉक्टरची टीम आहे, तुमचा काही त्रास होत असेल आपण तिथे त्याची ट्रीटमेंटची व्यवस्था करू। आपले डॉक्टर साहेब, पवार साहेब आपल्यावर आहेतच, त्यामुळे जोर जबरदस्तीने मैदानात थांबू नका। तुम्हाला कसलाही त्रास जाणवला की लगेच तुम्ही संघनायकाला सांगा आणि तुम्ही मैदान सर्वांना कळू द्या। आपल्याला क्रिकेट महत्वाचा आहे, त्यापेक्षा आपल्याला जीव पण महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास झाला तर लगेच आम्हाला कळवा। आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व पत्रकार बंधू असतील, आमचे सर्व महाराष्ट्र असतील, सर्व TW टीम असतील, हंपर असतील, स्कोरर असतील, सर्वांना मी शुभेच्छा देतो। सर्वांचे आभार व्यक्त करतो, तुम्ही वेळात वेळ करून इथे आलात, इथे तुम्ही तुमचा टाइम देता, त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो। हे 4 दिवस या स्पर्धा चालणार आहेत, त्यामुळे सर्व तुम्ही खेळाभावाने खेळावा अशी सर्वांना मी शुभेच्छा देतो। इथे सांगतो प्रेरणादायी आणि ऊर्जा प्रदान करणारे आहेत। अनेक समाज एकाच वेळी एकाच मैदानावरती क्रिकेट सारखा खेळ या ठिकाणी खेळणार आहेत आणि त्यातून एक वेगळा सामाजिक एकात्मतेचा संदेश सुद्धा समाजाला जाणार आहे। बौद्धजन समाज संस्थेच्या समाजाचे अध्यक्ष सन्मान्य मोहिते यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन झालेला आहे। सन्मान्य प्रमोदजी गांधी, त्याचबरोबर या ठिकाणी इतर समाज, खावी समाजाचे सन्मान्य अध्यक्ष, भंडारी समाज अध्यक्ष, त्याचबरोबर सुतार समाज अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देखील या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। पाट पन्हाळीचे सन्मान्य उपसरपंच अश्विनभाई साले यांच्या शुभहस्ते देखील या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। आपली संस्कृती आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं। मामा शिर्के आपण देखील जिल्हाध्यक्ष विनोदजी जानवलकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरचे सन्मान्य तालुकाध्यक्ष सुनील जाधवकर। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या मैदानाची आखणी केलेली आहे, सजावट केलेली आहे, याच्यातून एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि हे सौंदर्य अवघ्या जगाच्या पाठीवरती आता पाहायला मिळत आहे। युट्यूबच्या माध्यमातून लोक लाईव्ह या स्पर्धेचे क्षण अनुभवत आहेत, थेट प्रेक्षेपण होत आहे। आणि म्हणून ही स्पर्धा केवळ आता गुहागर तालुक्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ही स्पर्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पाहिली जात आहे। तर या स्पर्धेला एक वेगळा विचार या स्पर्धेच्या मागे आहे, एक वेगळा ध्यास आहे, एक वेगळ्या पद्धतीचं विचार मंथन चिंतन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत। गुहागर विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र निर्माण सेना
एक समाज एक संघ समाज एकता मंच चषक 2025 आणि या चषकाच्या शुभारंभ प्रसंगी आपण एक क्षण अनुभवतोय। 4 संघ आजच्या दिवशी येणार आहेत। यामध्ये खारवी समाज सागरी योद्धा सागर तालुका मनसे अध्यक्ष सुनील जवादरकर आपल्या हस्ते फक्त श्रीफळ फीत वाढवून आपण या खेळपट्टीचा शुभारंभ करायचा आहे। नाणेफेकीचा कौल होणार आहे। विराट विश्वकर्मा आणि ब्लू पॅन्थर्स या 2 संघाच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होत आहे। नाणेफेकीचा कौल प्रमोद गांधी साहेब यांच्या शुभास्ते होत आहे। नाणं अवकाशात फिरकावलं गेलेलं आहे आणि पाहूया पहिला सामना पहिला नाणेफेकीचा कौल आणि हा कौल लागलेला आहे विराट विश्वकर्मा या संघाच्या बाजूने। आम्ही शिंदे साले आपण ओळख परेड साठी यायचं आहे। टाळ्या वाजत राहू द्या मित्रांनो। हे क्षण आहेत की तुम्हाला ऊर्जा प्रदान करतील। पुढच्या 4 दिवशी तुम्हाला तुमची ऊर्जा तुमची एनर्जी टिकून ठेवायची आहे आणि तुमच्याच ऊर्जेवरती ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यादगार आणि बहारदार होणार आहे। आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्या सहकार्यातून ही स्पर्धा साकार होत आहे। ब्लू पॅन्थर्स अँड विराट विश्वकर्मा 2 संघ पहिला सामना आणि स्पर्धा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाज एकता मनसे चषक 2025। एक समाज एक संघ 12 समाज 12 संघ गांधी साहेब देणारच आहेत। मात्र छत्रीच्या माध्यमातून देखील आपल्याला थोडासा विसावा मिळावा, आपलं डोकं शांत व्हावं यासाठी छत्री आपल्यासाठी वस्तू म्हणून दिली जात आहे। ही भेट वस्तू ही प्रेमाची भेट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रमोद गांधी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला ही भेट वस्तू प्रदान केली जात आहे। एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे। ही स्पर्धा एक स्पर्धा आहे। ही स्पर्धा वेगळ्या दर्जाची स्पर्धा आहे। ही स्पर्धा नुसती खेळवायची म्हणून नाही तर या स्पर्धेतून एक विचार प्रभावित होणार आहे आणि तो विचार घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। पुढील 4 वर्ष आपण खेळाबरोबरच एक सामाजिक एकात्मता सिद्ध करण्यासाठी आपापलं योगदान देणार आहोत। समाजाला ज्या विचारांची गरज आहे, आजचा समाज हा एक संघ राहिला पाहिजे, एकात्मतेने नांदला पाहिजे, बंधुभाव जपला गेला पाहिजे आणि यासाठी एक समाज एक संघ या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा विचार घेऊन प्रत्येक खेळाडू प्रामाणिकपणे इमानदारीनं हा खेळ या ठिकाणी खेळेल। खरं तर खेळ भावना पवार साहेब डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर पवार यांच्या हाती खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू सोडवलेला आहे। सुरेख प्रॅक्टिस नाही, सराव नाही तरी सुद्धा क्रिकेट हा प्रत्येकाच्या हृदयात आहे। आपण जन्मल्यापासूनच क्रिकेटचे नकळत धडे आपल्याला मिळत आहे। आहे आणि एक जबरदस्त फटका प्रमोद गांधी पवार डॉक्टर पवार आणि आजच्या दिशेने चेंडू तटलेला गांधी साहेबांनी क्या बात नाही जनरेटर चालू झाल्याशिवाय होणार नाही। काय चालू आहे या ठिकाणी आमच्याबरोबर मायक्रोफोनवरती जोडले जातील सिद्धेश उटेकर आमच्याबरोबर जोडले जात आहेत। पुढील आवाज आपण ऐकणार आहोत सिद्धेश उटेकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। थँक्यू सर। नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय नक्कीच कुठेतरी आता आपण पाहिलं तर विराट विश्वकर्मा संघ बॅकफुटला जाताना आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, भेदक मारा होता फलंदाज थोडा या ठिकाणी एक छोटा हे द्या मोनोपॉड घे एक छोटा मोबाईलवर कसं होतं थोडं हलतो ना ती काय खिशात छोटी एक्स्ट्रिक उभी गेली तर बोललो